आणि आता बातमी आहे आणखी एका वादाची। शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्री निमित्त छत्रपती संभाजीनगरमधल्या एका महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि वाद निर्माण झालाय। खरं तर एका धर्माला मानणाऱ्या व्यक्तीनं परधर्मीयांच्या प्रार्थनास्थळात जाऊ नये असा काही नियम नाहीये, तरी सुद्धा हा वाद झाला। महाराष्ट्रात यापूर्वी किंवा आत्ताही सर्व धर्म समभावाची परंपरा आहेच। म्हणजे आपल्या तुकोबांची पालखी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात थांबते, तिचा पहिला मुक्काम तिथं असतो। लालबागच्या राजाची आरती मुस्लिम मोहल्ल्यातले मुस्लिम बांधव करतात, हा सुद्धा आपला इतिहास आहे, ही आपली परंपरा आहे। असं असतानाही अब्दुल सत्तारांच्या या कृतीवरून वाद झाला। बरं, अब्दुल सत्तारांची ही काही पहिल्यांदाच कृती झालेली नाही, ते पहिल्यांदाच महादेव मंदिरात गेलेले नाही आहेत। यापूर्वी सुद्धा ते अनेकदा महादेव मंदिरात गेलेले असताना सुद्धा हा वाद नेमका आता का झाला आपण पाहूयात। भगवा कुर्ता, डोक्यावर गांधी टोपी घालून महाशिवरात्रीच्या दिवशी अब्दुल सत्तार पोहोचले संभाजीनगरमधल्या नागेश्वर मंदिरात। अब्दुल सत्तारांनी नागेश्वर मंदिरात नमस्कार केला, दर्शनही घेतलं। मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला। नागेश्वर मंदिरात अब्दुल सत्तारांचा हा देवदर्शन सोहळा महाशिवरात्रीला उत्साहात पार पडला। मात्र अब्दुल सत्तारांनी घेतलेल्या दर्शनानंतर लगेचच भाजप कार्यकर्ते नागेश्वर मंदिरात गोमूत्र घेऊन पोहोचले। मंदिरात जिथे जिथे अब्दुल सत्तार फिरले तिथे तिथे गोमूत्र शिंपडण्यात आलं। अब्दुल सत्तार सकाळी मांसाहार केल्याशिवाय घर सोडत नाहीत अशा अपवित्र व्यक्तीनं महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मंदिरात येणं चुकीचं आहे म्हणून शुद्धीकरण केल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला। महाशिवरात्री एवढा मोठा हिंदूचा सण असताना गोमांस खाणारा आज अब्दुल सत्तार मंदिरात जाऊन त्यांनी या मंदिराची विटंबना केली, याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। अब्दुल सत्तार आत्ताच तो हजला जाऊन आला, खुतबा पढून आला आणि त्यांनी दाढी ठेवलेली आहे आणि त्यांनी यावेळेस गणेश उत्सवही रद्द केले आणि नवरात्री उत्सवही रद्द केले आणि आज त्याला काय इतका पुळका आला का तो आज महादेव मंदिरामध्ये जाऊन त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले। याच्या अशा कृत्याने सर्व हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या। अब्दुल सत्तार यांच्या देवदर्शनानंतर भाजपनं शुद्धीकरण केल्यानं सत्तारांचे समर्थक संतापले। अब्दुल सत्तार यांनी नागेश्वर मंदिराला 2 कोटींची देणगी दिली होती। मंदिराच्या कामासाठी 2 कोटी पुरेसे नव्हते म्हणून मंदिरातल्या लोकांनी सत्तारांना पाहणी करण्यासाठी बोलावलं। मात्र काही संकुचित बुद्धीचे लोक यावर राजकारण करतायत असं सत्तार यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। खरं जर बघितलं तर त्या गावातील लोकांनी महाशिवरात्री निमित्तानं आमदार साहेबांना तिथं बोलवलं होतं, परंतु बोलवलं आणि त्यांचा उद्देश गावकऱ्यांचा पण हा होता की त्या तीर्थस्थळाला आमदार साहेबांनी 2,15,00,000 मंजूर करून दिले, परंतु त्या 2,15,00,000 मध्ये पूर्ण काम होत नव्हतं, त्याला निधीची अजून तरतूद लागत होती। तर ते पाहण्यासाठी साहेब स्वतः प्रत्यक्षात तिथे गेले, खरं आवश्यकता आहे का नाही, काय काम चांगलं होऊ लागलं का नाही, हे पाहण्यासाठी तिथे गेले होते। हे पाहण्यासाठी तिथे गेले, परंतु एक संकुचित बुद्धीचे लोक येऊन एक हिंदुत्वाचा ठेकेदारीची प्रवृत्ती आपण घेऊन करतात, हे कृत्य करतात। खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय, साबिर शेख काय, हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत, ते देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत, अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही। भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीही या प्रकरणावरून सत्तार यांना एक सवाल विचारलाय। अब्दुल सत्तार यांनी हिंदू धर्म स्वीकारलाय का, नाही तर त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं असं भोसलेंचं म्हणणं आहे। तर भाजप हिंदू धर्माला संकुचित करत असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का, आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं। आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारक नाहीये, गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात। त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या। मला असं वाटतं मंदिर असो, मस्जिद असो, हे सगळे सार्वजनिक ठिकाण आहे। तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का? तो सांगणारा एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं, त्याला काय विरोध करावा?
सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार दरवर्षी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात दर्शन घेतात. अब्दुल सत्तारांनी मुस्लिम कार्ड खेळून कधीच राजकारण केलं नाही. अब्दुल सत्तार हे मुस्लिम असले तरी सगळ्या जाती धर्मांमध्ये त्यांचे समर्थक आहेत. त्या जोरावरच सत्तारांनी सिल्लोडमध्ये राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलंय. कीर्तनासारख्या कार्यक्रमांचं आयोजनही सत्तार करतात. महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं मंदिर, मशीद, दर्ग्यातले अनेक उत्सव साजरे होतात. त्यावेळी हिंदू मुस्लिम मंदिर मशिदीत जाऊन आनंदानं सण साजरे करतात. त्याला कधी गावकी भावकीनं आडकाठी केली नाही. आता मात्र सत्तारांच्या देवदर्शनानं शुद्धीकरण केल्यानं आणि सत्तारांनी मंदिरात जाऊ नये अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर.